पिता पुत्र व पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्याच्या या उत्सवात सहभागी होण्यास आम्ही पात्र ठरावेत म्हणून आपण आपल्या पापांची क्षमा मागूया. हे प्रभू येशू, मानवाबरोबर व पित्याबरोबर आमचा समेट घडवून आणण्यासाठी तू या जगात आलास. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू येशू, तू पापांच्या व भेदाच्या जखमा बऱ्या करतोस. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभू येशू, तू पित्याकडे आम्हासाठी मध्यस्थी करतोस. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला पापमुक्त जीवनाकडे नेवो. आमेन. परम ईशाला स्वर्गात गौरव, सजनाना देव शांती देओ. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे नीत. प्रभो देव पित्या, प्रभो परमेशा, विश्वेश स्वर्गेशा शक्तिशाली. नमऊनी माना होतो ऋणवंत, तुझी भगवंत तोर जगी. प्रभो जगदीशा, प्रभो येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनक नंदना परेश को करा, प्रभो दुःख हरा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया आम्हावरी करी त्वरा. पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. फैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह. परम पवित्र तुझी प्रभूवर, तुझी एक थोर येशू ख्रिस्त. परम ईशाला स्वर्गात गौरव, सजनाना देव शांती देओ. सजनाना देव शांती देओ. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ व दयाळू परमेश्वरा, विश्वाच्या राजा, तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तू अनिष्ट शक्तींचा बिमोड करतोस व सर्व वस्तूंना नवजीवन देतोस. स्वर्गातील व पृथ्वीवरील सर्वांनी तुझ्या वैभवाचा जयघोष करावा व तुझे अखंड स्तवन करावे म्हणून त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. पहिले वाचन यहेजकेलाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. माझ्या कळपा तुमचे असे होईल, मी मेंढरांमध्ये निवाडा करीन. कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, मी स्वतः आपल्या कळपाचा शोध करीन, त्यास मी हुडकीन. जो मेंढपाळ आपल्या दाणादाण झालेल्या मेंढरांमध्ये राहून त्यास हुडकतो, त्याच्याप्रमाणे मी आपल्या मेंढरास हुडकीन आणि अपराच्छादित व अंधकाराच्या दिवशी त्यांची दाणादाण झाली त्या सर्व ठिकाणातून त्यास वाचवून आणीन. मी स्वतःचा माझा कळप चारीन आणि त्यांची निजण्या बसण्याची सोय करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
मी हरवलेल्यास शोधीन, हाकून दिलेल्यास परत आणीन, घायाळास पट्टी बांधीन, रोग्यास बळ देईन, पण लठ्ठ आणि बलिष्ठ यांचा मी नाश करीन, त्यास मी यथा न्याय चारीन. प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या कळपा तुमचे असे होईल, मी मेंढरामध्ये एडक्या बोकडांमध्ये निवाडा करीन. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद आहे, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो. आपला प्रतिसाद. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. तो मला संथ पाण्यावर नेतो. तो माझा जीव ताजा तवाना करतो. तो आपल्या नामासाठी मला नीती मार्गाने चालवतो. आपला प्रतिसाद. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. माझे पात्र काटोकाट भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण आणि दयाही लाभतील, आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. आपला प्रतिसाद. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. दुसरे वाचन संत पौलाने करंथीकरास पाठवलेल्या पहिल्या पत्रातून घेतलेले वाचन. ख्रिस्त मेल्यातून उठवला गेला आहेच. तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ असा आहे. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात, तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. पण प्रत्येक आपापल्या कर्माप्रमाणे प्रथमफळ ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमन काळी, नंतर शेवट होईल. तेव्हा सर्व अधिपत्य, सर्व अधिकार आणि सामर्थ्यही नष्ट केल्यावर तो देवपित्याकडे राज्य सोपवून देईल. कारण आपल्या पायाखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. तो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल, तो मृत्यू होय. त्याच्या अंकित सर्व काही झाले असे जेव्हा होईल, तेव्हा ज्याने सर्व काही अंकित करून दिले, त्याच्या अंकित स्वतः पुत्रही होईल, अशा हेतूने की देव सर्वांना सर्व काही व्हावा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. जयघोष. Alleluia, 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 Alleluia. प्रभूच्या नामाने येत आहे तो धन्य. आमचा पूर्वज दावीद, ह्याचे राज्य सुवंदित असो. Alleluia, Alleluia, Alleluia. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्तयाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, तेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. त्याच्या पुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील, आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो, तसे तो त्यांस एकमेकांपासून वेगळे करील, आणि मेंढरांस तो आपल्या उजवीकडे व शेरडांस डावीकडे ठेवील.
तेव्हा राजा आपल्या उजवीकड्यास म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले, तान्हेला होतो तेव्हा मला प्यावयास पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला, बंदीशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की, प्रभुजी, आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले पाहून खावयास दिले, केव्हा तहानलेले पाहून प्यावयास दिले, तुम्हाला परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले, आणि तुम्हाला आजारी अथवा बंदीशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो. तेव्हा राजा त्यांस उत्तर देईल, मी तुम्हास खचित सांगतो की ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे. मग डावीकडच्यांसही तो म्हणेल, अहो शापग्रस्त हो, माझ्या पुढून निघा आणि सैतान आणि त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खाव्यास दिले नाही, तान्हेला होतो तेव्हा मला प्यावयास पाणी दिले नाही, परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही, आजारी आणि बंदीशाळेत होतो तेव्हा माझ्या भेटीला आला नाही. त्यावेळेस हेही त्याला उत्तर देतील, प्रभुजी, आम्ही केव्हा तुम्हाला भुकेले, तान्हेले, परके, उघडे, आजारी किंवा बंदीशाळेत पाहिले आणि तुमची सेवा केली नाही. तेव्हा तो त्यांस उत्तर देईल, मी तुम्हास खचित सांगतो की ज्या अर्थी या कनिष्ठांपैकी एकालाही केले नाही, त्या अर्थी ते मला केले नाही. ते तर सार्वकालिक शिक्षा भोगण्यास जातील आणि नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगण्यास जातील. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज ख्रिस्त राजाच्या सणा दिवशी आपण 2 मुद्द्यांवर विशेष मनन चिंतन करणार आहोत. एक, ख्रिस्त राजा आणि विरोधाभास, क्राइस्ट किंग अँड पॅराडॉक्स. दुसरा, ख्रिस्त राजाची प्रजा आणि विरोधाभास, क्राइस्ट किंग्स फेथफुल्स अँड पॅराडॉक्स इन आवर ओन लाईव्स. प्रसिद्ध इंग्रजी कादंबरीकार चार्ल्स डिकन्स हे आपल्या अ टेल ऑफ 2 सिटीज ह्या कादंबरीत लिहितात, ते सुखाचे दिवस होते, ते दुःखाचे दिवस होते. इट वॉज द बेस्ट ऑफ टाइम्स, इट वॉज द वर्स्ट ऑफ टाइम्स. तो ज्ञानाचा काळ होता, तो अज्ञानाचा काळ होता. त्यावेळी विद्वानांची सुबत्ता होती, त्यावेळी वेड्यांचा बाजार होता. इट वॉज द एज ऑफ विस्डम, इट वॉज द एज ऑफ फुलिशनेस. ते विश्वासाचे दिवस होते, ते अविश्वासाचे दिवस होते. तो प्रकाशाचा काळ होता, तो काळोखाचा काळ होता. इट वॉज द सीझन ऑफ लाईट, इट वॉज द सीझन ऑफ डार्कनेस. तो आशेचा वसंत ऋतू होता, तो निराशेचा शिशिर ऋतू होता. आमच्याकडे सर्व काही होते, आमच्याकडे सर्व काही असून सुद्धा आमच्याकडे काही देखील नव्हते. आम्ही सर्व होतो स्वर्गाच्या वाटेवर, आम्ही होतो थेट नरकाच्या वाटेवर. थोडक्यात तो भूतकाळ अगदी वर्तमान काळासारखाच आहे. हाच आहे विरोधाभास, 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 पॅराडॉक्स, पॅराडॉक्स. हा आहे विरोधाभास, जीवनातील विरोधाभास. हे आहे विरोधाभासाचे एक चित्र चार्ल्स डिकन्सने 19व्या शतकात मांडलेले. आम्हापुढे एक असेच कोडी आहे, एक असाच विरोधाभास आहे, जो 2000 वर्षांपूर्वींचा विरोधाभास, की जो समजून समजेना, की उलगडूनही उलगडेना. नि हा विरोधाभास आहे तो ख्रिस्त राजाचा. संत पॉल आपल्या करिंथकरांस पहिल्या पत्रातील 1 अध्यायातील 23व्या वचनात म्हणतात, आम्ही वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवितो, जो यहुद्यांचं अडखळणं व हेलेनांचं मूर्खपणा असा आहे. हो, आम्ही वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्ताला आमचा राजा मानतो. हाच आहे विरोधाभास.
आमच्या मानवी आकलना बाहेरचा असा हा विरोधाभास. संत इग्नाती लोयोला आम्हा येशू संघांचे संस्थापक हे आपल्या आध्यात्मिक धड्यांत दोन प्रकारच्या मोजमाप दृष्टिकोनाविषयी लिहितात. एक जगाचा दृष्टिकोन आणि दुसरा देवाचा दृष्टिकोन. एक जगाचाच म्हणजे तुमचा, माझा, आमचा सर्वांचा जगाकडे आणि देवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आणि दुसरा देवाचा जगाकडे आणि तुम्हा आम्हाकडे पाहण्याचा दैवी दृष्टिकोन. एक मानवी दृष्टिकोन तर दुसरा दैवी दृष्टिकोन. दोहोंत अंतर आहे, तफावत आहे, आणि म्हणूनच ख्रिस्त राजाचे हे विरोधाभासाचे गणित समजण्यास, अनुभवण्यास आम्ही कमी पडतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ज्या व्यक्तीला पोहताच येत नाही अशा व्यक्तीकडून पोहण्याचे धडे तुम्ही घ्याल का? ज्या व्यक्तीला कार चालविता येत नाही अशाकडून ड्रायव्हिंगचे धडे तुम्ही घ्याल का? जगाच्या दृष्टिकोन, मोजमाप व नियमानुसार पाहिले तर नाही, नाही, कदापि नाही. ज्या व्यक्तीला पोहता येते अशाकडूनच पोहण्यास, आणि ज्या व्यक्तीला ड्रायव्हिंग येते त्याकडूनच आपण ड्रायव्हिंग शिकू. हे झाले आपले मानवी मोजमाप. हा झाला जगाचा नियम, ज्यानुसार जे विद्वान, विजयी, वैभवशाली तेच वंदनीय, त्यांचीच वाहवा केली जाते, तेच वंदिले जातात, त्यांचेच गुण गायले जातात. This is the standard of the world where only smart, clever and winners are adored, admired and appreciated. पाहूया आता देवाचे मोजमाप वा देवाचा दृष्टिकोन. पहिल्या प्रहरी कामास रुजू झालेली आणि 11व्या तासाच्या सुमारास आलेले दोघांचे समान मजुरी. हे कसले गणित, हा कसला न्याय? शेवटचे ते पहिले आणि पहिले ते शेवटचे. कान्हा गावी चांगला द्रक्षरेस शेवटी वाढला जातो. हा कसला प्रकार, हा कसला पाहुणचार? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, लग्न प्रसंगी वा इतर जेवणावळीच्या प्रसंगी कोण जेवतात शेवटी? मंडपवाले, बँडवाले, झाडू मारणारे, केर कासरा काढणारे नि भांडी धुणारे, त्यांनी चाखला उत्तम द्राक्षरस. देवाचा दृष्टिकोन, मोजमाप आपल्या मानवी बुद्धीला समजणे अवघड आहे, त्याचे आकलन होणे कठीण आहे. आणि देवाचा दृष्टिकोन जर का मानवी मनाला समजण्यासारखा, उलगडण्यासारखा असता तर मग तो देव कसला? तर मग देव आणि मानव ह्यांत फरक तो काय? तरी ज्ञानी लोकांस लाजविण्यासाठी म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडिले, आणि बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडिले. 1 Corinthians 1:27. God chose what is foolish in the world to shame the wise, and God chose what is weak in the world to shame the strong. वाकड्या रेषेवर देखील सरळ लिहिणारा असा हा आमचा ख्रिस्त राजा. आणि म्हणूनच चोर व गुलामांच्या शिक्षेचे आणि मरणदंडाचे हत्यार, साधन, अवजार, क्रूस आपल्या ख्रिस्त राजाचे सिंहासन बनते, आणि आपल्या पूजेचे, प्रार्थनेचे, पावित्र्याचे आणि प्रतिष्ठेचे प्रतीक बनते. आणि आपल्या पूजेचे, प्रार्थनेचे, पावित्र्याचे आणि प्रतिष्ठेचे प्रतीक बनते. आम्ही क्रूसाकडे फक्त एक ओझे, संकट आणि यहुद्यांप्रमाणे अडखळणं व हेलेनांप्रमाणे मूर्खपणा मानतो का? की क्रूस आमच्यासाठी तारणाचे कारण आहे? क्रूस या आमच्या ख्रिस्त राजाने मोठ्या निर्भयतेने, नम्रतेने व निसंकोचपणे स्वीकारलेले असे एक साधन आहे जे आमच्या तारणाचे कारण आहे. आणि म्हणूनच जो येशू क्रूसावर एका चोरा गुलामाप्रमाणे मरण मरतो, अपमानित मरण मरतो, तो आमचा राजा बनतो. संत इग्नाती लोयोला आपल्या आध्यात्मिक धड्यांत 2 राजांचा उल्लेख करतात. 2 राजांचा मार्ग साधकासमोर मांडतात. एक ह्या जगातील राजा आणि दुसरा ह्या जगाचा राजा. एक ह्या जगातील राजा आणि दुसरा ह्या जगाचा राजा. इग्नाती साधकाला साधनेच्या साधनेने आपल्या साधनेत ख्रिस्त राजाची कृपा साध्य करण्यास संपन्न करतो. इग्नाती साधकाला साधनेच्या साधनाने आपल्या साधनेत ख्रिस्त राजाची कृपा साध्य करण्यास संपन्न करतो.
ह्या जगातील राजाचे चित्र चित्रित करताना आपणास आढळते की ह्या जगातील राजा आपल्या स्वतःच्या शक्तीवर, तर ह्या जगाचा राजा आपल्या पित्यावरील भक्तीवर, विश्वासावर आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आपले राज्य उभारतो. म्हणूनच ख्रिस्त राजा म्हणतो, वाळूवर बांधलेले घर वारा पाऊस व पुरात कोसळून पडते, तर खडकावर बांधलेले घर वारा पाऊस व पुरात कोसळत नाही, तर ते तसेच उभे राहते. जगातील राजे कित्येक आलेने गेले क्षणभराचीच मानकरी ठरले. त्यांनी उभारले होते आपले वैभव स्वतःच्या शक्तीवर, म्हणूनच ते अनंत काळ टिकू शकले नाहीत. उरले ते फक्त त्यांचे महानांचे भग्न अवशेष, जी आता खंडघरं वा निव्वळ म्युझियम्स देखावा बनून राहिली आहेत. आमचा जगाचा राजा मरे परी कीर्तिरूपी उरे. पहा, आपल्या ख्रिस्त राजाची थोरवी, त्याचा महिमा आणि त्याची गाथा. पूर्वेकडून 3 राजे त्याच्या शोधात येतात, त्याला मुजरा करतात, त्याच्या समोर नतमस्तक होऊन त्याला अभिवादन करतात, कारण तोच आहे राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, राजा म्हटलं म्हणजे भव्यतेचं चित्र समोर येते व अशा व्यक्तीचं चित्र समोर येते जो महालात राहतो व किमती भरझरी वस्त्रे परिधान करतो. राजाचे अंगरखे एकदम किमती असतात. त्याला बसण्यासाठी सोन्या चांदीची सिंहासनं असतात. त्याच्या डोक्यावर हिऱ्या मोत्यांनी सजलेला मुकुट असतो. राज्यात फिरण्यासाठी सजल्या धजल्या घोड्यांचा रथ आणि सेवा करण्यासाठी अप्सरासारख्या सुंदर स्त्रिया. थोडक्यात राजाचे जीवन म्हणजे आरामाचे, सुखाचे, भोगविलासाचे व अधिकाराचे जीवन. कोणतेही राज्य म्हटले की आपण सार्वभौम, गौरवशाली, सर्वसमर्थ, विश्वव्यापी राजसी राजाची कल्पना करतो. दुसऱ्या बाजूला गायीच्या गोठ्यात जन्मलेला, डोके टेकण्यासाठी जागा नसलेला, गबाळे कपडे घालणारा, उधार मागितलेल्या गाढवावर फिरणारा येशू राजा कसा. सोन्या चांदीच्या सिंहासनावर नाही, तर ओबडधोबड खडकावर बसून आपल्या प्रजेशी संवाद साधणारा येशू राजा कसा. सल्ला देण्यासाठी मंत्री नसलेला, युद्धासाठी सैन्य नसलेला, फक्त जोडीला अशिक्षित कोळी असलेला येशू राजा कसा. डोक्यावर काटेरी मुकुट असलेला, अधिकारहीन, दुर्बळ, असहाय्य व्यक्तीला आपण राजा मानतो. ही फार मोठी चूक नाही काय. मग पिलाताचा प्रश्न आपल्या पुढे उभा राहतो, सत्य काय. खरोखरच राजा की जबरदस्तीने बनविलेला राजा. येशूला कधीच राजा बनायची नव्हती. सैतानाने दिलेला राजाधिकाराचा प्रस्ताव त्याने फेटाळला. लोकांनी जेव्हा त्याला राजा बनायचे ठरविले तेव्हा तो हळूच सटकला. पिलाताने जेव्हा त्याला विचारले, तू राजा आहेस का, त्याने हो असे उत्तर दिले नाही. शेवटी क्रुसावर लिहिलेली पाटी येशू राजा यहूद्यांचा हा एक विनोद होता. मग तो विनोद आपण इतक्या गंभीरतेने का बरं घेतला आहे. ज्याला राजा बनायची नव्हती त्याला पोप पायस 11 ह्यांनी 1925 साली येशू राजा म्हणून का घोषित केले. पुन्हा पिलाताचा प्रश्न, सत्य काय. होय, येशू राजा होता. वंशावळीच्या दृष्टिकोनातून तो राजा होता, कारण तो दाविदाच्या घराण्यातील होता. परंतु आजच्या राजनीत्यासारखी त्याला घराणेशाहीची सत्ता महत्वाची नव्हती. जमिनीच्या तुकड्यावर त्याला राज्य करायचे नव्हते. म्हणूनच तो म्हणतो, माझे राज्य ह्या जगाचे नाही, माझे राज्य ह्या जगाचे नाही. म्हणूनच राजा ह्या शब्दाचा लौकिक ऐहिक अर्थ येशूकरिता लागू होत नाही. येशू राजा होता, पण अगदी शाब्दिक अर्थाने. येशू राजा होता, पण अगदी शाब्दिक अर्थाने. राजा ह्या शब्दाची उत्पत्ती संस्कृत मधील रज ह्या शब्दातून होती, ज्याचा अर्थ आहे चमकणे, प्रकाशित होणे. ज्याच्या अंगावर चमकणारे असे काहीच नव्हते, ना सोनेरी मखमलीचे कपडे, ना हिऱ्या मोत्याचे दागिने, पण अंतकरणातले देवत्व मात्र चमकत होते. त्यामुळे तो राजा होता. अंतकरणातले देवत्व मात्र चमकत होते, म्हणून येशू राजा होता.
आणि हे देवत्व क्रूसावरील उजव्या हातावरील चोराने जाणिले. म्हणूनच तो म्हणाला, तुझ्या राज्यात माझी आठवण कर. मनुष्यशास्त्रात राजाच्या उत्पत्तीविषयी लिहिले आहे. सूर्य, चंद्र, कुबेर व यमराजाचे अंश घेऊन देवाने राजाची उत्पत्ती केली. येशूमध्ये हे सगळे अंश आम्हास आढळतात. सूर्याचे तेज व चंद्राची शीतलता येशूच्या स्वभावात आम्हाला आढळते. कुबेर म्हणजेच संपत्तीचा देव. येशू संपूर्ण सृष्टीचा मालक आहे, त्यामुळे सर्व संपत्ती त्याचीच आहे. यमराज म्हणजे मृत्यूचा देव. यमराजाप्रमाणे येशूचा मृत्यूवर देखील अधिकार आहे. त्याने आपल्या पुनरुत्थानाने मरणावर देखील विजय मिळविला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशू एक निराळ्या प्रकारचा राजा होता. त्याचा अधिकार भौगोलिक सीमामध्ये सीमित नव्हता. संपूर्ण सृष्टीवर, मग तुफानाचे वारे असो अथवा खवळलेला समुद्र असो, सर्वावर त्याची हुकूमत होती. जगातल्या राजांनी आपल्या प्रजेचे दुःख जाणण्यासाठी फक्त वेशभूषा बदलली, परंतु येशूने आपले स्वरूप बदलले. देव शब्द मनुष्य झाला. अंधारात जन्मलेला येशू जगाचा प्रकाश बनतो, तो आपल्या क्रूसावरील मरणाने व मरणावरील विजयाने. तो आपल्या प्रजेला, भुकेल्या प्रजेला भाकर देतो, परंतु स्वतः मात्र अरण्यात 40 दिवस उपवास करतो. भुकेने कासावीस झालेल्या असताना देखील सैतानाच्या मोहाला बळी न पडणारा असा अदम्य शक्तीचा आमचा ख्रिस्त राजा. तहानलेल्या प्रजेला जीवनाचा पाणी देतो, पण पाण्याच्या एका थेंबाकरिता तो तडफडतो. राजे आठवणीकरिता स्मारक बांधतात, पण येशू आठवणीकरिता स्वतःला तोडतो. त्याचे पाय धुतले जात नाही तर तो पाय धुतो. त्याची सेवा केली जात नाही तर तो सेवा करतो. तो मारून जिंकत नाही तर तो मरून जिंकतो. तो मारून जिंकत नाही तर तो मरून जिंकतो. एक ईशज्ञानी म्हणतो, ही सेव्ड अस बाय नॉट सेव्हिंग हिमसेल्फ. त्याने स्वतःचा जीव न वाचविता आमचा जीव वाचविला. विरोधाभास ख्रिस्त राजाच्या प्रजेतील. देर इज सो मच ऑफ गुड इन द वर्स्ट ऑफ अस. देर इज सो मच ऑफ गुड इन द वर्स्ट ऑफ अस अँड देर इज सो मच ऑफ वर्स्ट इन द बेस्ट ऑफ अस. आमच्या वाईटांतील वाईटात देखील दडलेला आहे चांगल्याचा होकार, आणि आमच्या चांगुलपणातही आढळतो वाईटाचा होकार. हाच आहे मानवी स्वभावात दडलेला विरोधाभास. हाच आहे ख्रिस्त राजाच्या प्रजेतील विरोधाभास. संत पॉल आपल्या रोमकरास पत्रात म्हणतात, कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत नाही, तर करावेसे वाटत नाही ते मी करीतो. हाच आहे विरोधाभास, ख्रिस्त राजाच्या प्रजेतील विरोधाभास. आम्ही स्वतःला ख्रिस्त राजाचे भक्त अनुयायी म्हणून घेतो आणि ख्रिस्ती असल्याचे सर्व कन्सेशन्स, शाळा कॉलेजांतील कोटा ह्याचा आम्ही लाभ घेतो. ह्यासाठी आम्ही पात्र आहोत का? प्रिय बंधू भगिनींनो, किती काळ असे आदाम इवेप्रमाणे लपणार, काईनप्रमाणे भटकणार, योनाप्रमाणे पळणार, शमुएलप्रमाणे निजणार, शिष्य जेम्स जॉनप्रमाणे भांडणार, दांभिक शास्त्री पुरुषांप्रमाणे मिरवणार, पॉलप्रमाणे छळणार, पेत्राप्रमाणे नाकारणार, सैतानाप्रमाणे छेडणार. किती काळ जैसे थे वैसेच राहणार. किती काळ अनंतात ठेविले तैसेची राहावी. आपण आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगिले,
त्याला क्रुसावर खिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन, यावर माझा विश्वास आहे. आमेन. अर्पण गीत. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेली भाकर घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेले व मानवाच्या परिश्रमाचे हे फळ आम्हासाठी जीवनदायी भाकर होईल. परमेश्वर सदैव सुवंदित असो. हे विश्वाचे प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळविलेला हा द्राक्षरस घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत. द्राक्षवेलीने दिलेले व मानवाच्या परिश्रमाचे हे फळ आम्हासाठी आध्यात्मिक पेय होईल. परमेश्वर सदैव सुवंदित असो. बंधू भगिनींना, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या सर्व ख्रिस्त महामंडळाचे कल्याण होवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राने ज्या समर्पणाद्वारे मानवाचा तुझ्याबरोबर समेट घडवून आणला, ते समर्पण आम्ही तुला अर्पण केले आहे. या समर्पणाच्या कृपा प्रसादाने या जगात ऐक्याचे व शांतीचे साम्राज्य प्रस्थापित कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमच्या परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुझा एकुलता पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याला तू सनातन याजक व विश्वाचा राजा म्हणून पवित्र तेलाने अभिषिक्त केलेस. याजक म्हणून त्याने क्रूसाच्या वेदीवर आपल्या प्राणाचे अर्पण केले आणि शांतीदायक अशा ह्या एक व परिपूर्ण बलिदानाने सर्व मानव प्राण्यांचा उद्धार केला. सत्य व जीवन, पावित्र्य व कृपा, न्याय, प्रीती व शांती यांनी परिपूर्ण असे सनातन व सर्वव्यापक राज्य तुला म्हणजेच आपल्या सर्व समर्थ पित्याला सादर करता यावे म्हणून सर्व सृष्टीवर त्यांनी आपले राजपद प्रस्थापित केले. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायकवृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. पावन
जय 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 कार प्रभुचा यशोगीत गान भांतरा पावन 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 तम हे शक्तिशाली तो प्रभुवरा प्रभो तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो. हे दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांस देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या व खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने आपल्या हातात प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांस देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराची हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पिते आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हास पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप लुर्स डॅनियल व इतर सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी, प्रापंचिक आम्हा सर्वांची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझी दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दांत आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा
आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाचे हे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. आध्यात्मिक ख्रिस्त शरीर सेवनाची प्रार्थना. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. मी तुझ्यावर अमर्याद प्रीती करीते. तू माझ्या हृदयात यावे असे मी इच्छिते, परंतु तुला मी माझ्या हृदयात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. म्हणून आध्यात्मिकरित्या येऊन त्यात सदैव वस्ती कर व तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावी म्हणून विश्वाचा राजा येशू ख्रिस्त ह्याच्या देहाने तू आमचे पोषण करतोस. त्याच्या सुवार्थेच्या संदेशाप्रमाणे आचरण करण्यास व सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्यास आम्हाला सहाय्य कर. तो सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वादित करो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगी सांगाल का? हालेलुया हालेलुया, गौरवे गरजाल का? ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगी सांगाल का? हाले